हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग. तर आज मी निघालो आहे एका अशा ठिकाणी ज्याचं नाव ऐकताच प्रत्येक गणेश भक्तांच्या चेहऱ्यावर हसू येतं. पावसाची चाहूल लागली की सर्वांना वेध लागतात ते आपल्या आवडत्या उत्सवाचे म्हणजेच गणेश उत्सवाचे. तर आज मी चाललो आहे हमरापूर पेणला, ज्या ठिकाणाला गणपतीचं माहेरघर असं म्हटलं जातं. तर आता 8 वाजायला आलेले आहेत. आम्ही थोड्या वेळात निघतोय. मला घरी नेण्यासाठी माझ्या मामाचा मुलगा येतोय व तिथून आम्ही आमच्या गणपतीवाल्यांना घेऊन पुढे आम्ही निघणार आहोत. तर ह्या ठिकाणी मी 7-8 वर्षांनी जात आहे. त्याआधी मी नेहमी जायचो. तर चला आता पहिलं मला घरी जायचं आहे, निघायचं आहे, मग नंतर आम्ही निघणार आहोत. तर चला मग पाहूया पुढे आपल्याला या प्रवासात काय काय पाहायला मिळत आहे. चला आता मी निघालेलो आहे. बस पुढे पुढे बसू. आता मी आमच्या गणपतीवाड्यांच्या घरी आलेलो आहे. त्यांना इथून पिकअप करतोय आणि आता आम्ही पुढे निघतोय. आता सर्व आलेले आहेत आणि आम्ही निघतोय. आम्ही हमरापूरमध्ये आता पोचलेलो आहोत. आम्ही आता जस्ट इथे एंट्री केली आहे. आम्हाला अजून थोडं पुढे जायचं आहे, पण तुम्ही पाहू शकता दोन्ही साईडला गणपतींची जोरदार अशी कामं चालू आहेत. आम्हाला थोडं पुढे जायचं आहे म्हणून आम्ही गाडी घेऊनच पुढे ट्रॅव्हल करत आहोत. सर्वकडे सुंदर अशा गणपतीच्या मूर्त्या आहेत. मी पहिले तर 7-8 वर्षापूर्वी यायचं होतं दरवर्षी असं. आपला तो तुमच्यातलाच तो बबन आणि तो आपला आजचा भाव तो दीपक, तो त्याचा गणपती असायचा ना इकडून. तर ते नेहमी असं रंगून वगैरे पेंटिंग करून तिथून घेऊन जायचो आम्ही. तर एकाच महिना आधी यायचो आम्ही ते. सर्वकडे बघितलं तर जोरदार अशी गणपतींची कामे चालू आहेत. आम्हाला पण 4 फुटी गणपतीची मूर्त पाहिजे म्हणून आम्ही या कारखान्यात आलेलो आहोत. मूर्ती सगळ्या आहेत 101. बाप्पांच्या सर्व मूर्ती बघून मन एकदम भरून आलंय. मस्त गणपती सजवलेलं मस्त एकदम. हा धोतर वगैरे पण सगळं रंगवलंय ना, तर मस्त वाटतं एकदम बघायला. वेलवेट टाइप. हा मस्त एकदम. पण हे पण मस्त एकदम मूर्ती आहे. शंकरचा अवतार, एक नंबर मूर्ती आहे. मस्त मूर्ती एकदम. हा जटायूची पण ही पण मस्त वाटते एकदम. मस्त मूर्ती आहे. हो ते पण आहे. ती मूर्ती फक्त रंगवताना आपल्याला सजवता नाही येणार. पण कलर केला हा कलर केला मस्त वाटली असती. कलर ती पण जटायूची मूर्ती पण मस्त होती, मस्त वाटत होती. कलर वर काम आहे. मागे हातलीच मूर्त काका दाखवलेली फोटो, पण ती भेटलीच नाही मूर्त. सेम अशीच मूर्त होती. छान आहे. सजवायला गेलं तर आहे. सजवायला बघ आपली माळ वगैरे सजवायला भेटेल. जटायूची पण चांगली होती आणि ती पण मस्त होती. त्यातली 4 फूट पाहिजे खरोखर भेटली, मस्त घेतली जशी मूर्त. गणपतींची कामे चालू आहेत. सर्व जोरदार कामे चालू आहेत. हे सर्व एक हे करता, एक पार्ट साच्यात हे करता. पण बघून एकदम मन भरला हो. एक नंबर मूर्त हो. असा काहीतरी पाहिजे हो, कडक एकदम. आता आम्ही तिथून घरी जायला निघालो आहे, पण बाप्पांच्या सर्व मूर्ती बघून आणि त्यांच्या मागे चालणारी मेहनत बघून एकदम मन भरून आलं. तर आता मी जस्ट घरी पोहोचलो आहे. तिथे आम्हाला सर्व प्रकारच्या गणपतींच्या मूर्ती बघायला मिळाल्या. आम्हाला पण जी मूर्ती पाहिजे ती सुद्धा आम्हाला तिथे मिळाली. बाप्पांची आगमनाची सुरू असलेली तयारी पाहून एक गोष्ट समजली, प्रत्येक मूर्तीबागेत अनेक हातांची मेहनत आणि भावनांचा प्रवास असतो. तर आजचा प्रवास आपण इथेच थांबूया आणि भेटूया अशाच पुढल्या नवीन व्लॉग मध्ये. बाय बाय.